यासाठी आपण सर्वजण असं या इकडून एकत्र होऊन समोर या जरा लढण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत. आपल्याला कोणाला हित देण्याचा उद्देश नाहीये. हा प्रशासनाविरुद्ध कोणत्याही प्रकारचं बंड नाहीये. फक्त एकमेव मागणी आहे की आम्हाला या आमच्या बहिणीला न्याय मिळावा. आदरणीय स्वर्गीय माधवराव मुंडे यांचा जो निर्घृण हत्या झाली आहे त्याचे कोण आरोपी असतील त्यांना आपण तात्काळ अटक करून त्यांचा गुन्हा दाखल करावा आणि आमच्या बहिणीला लेकीला मुंबईला भोपला कनेरवाडी तसेच पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत. प्रशासनाने सुद्धा याची दखल घ्यावी. निष्कारण आम्ही आपल्याला अडचण आणण्यासाठी हा आजचा रस्ता रोको नाही किंवा रस्ता रोको करून प्रवाशांना आम्ही त्रास द्यावा असा आमचा हेतू नाही. फक्त आमचा हेतू एकच आहे, जो कोणी दोषी असतील त्यांना आपण त्वरित अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि जी न्यायदेवता जी काही त्यांना सजा देईल त्यासाठी आपण सर्व आमची संमती असेल तरी प्रशासनाला या गावकऱ्यांच्या वतीनं पंचक्रोशीतील सर्व नागरिकांच्या वतीनं विनंती, आमची हालचाल विनंती, आपण तब्बल 20 महिन्यापासून कोणत्याही प्रकारची तत्परतेने आपण कारवाई केली नाही. सर्वांची होतो म्हणजे सर्वांच्या समक्ष आहे. जर आपण खरंच हालचाल केली असती आतापर्यंत आरोपी हे बेजार दिसते असते निश्चितच. तरी आमची गावकऱ्यांच्या वतीनं सर्व पंचक्रोशीतील सर्व पक्षीय शेतकरी बांधव व्यापारी सर्वांच्या वतीनं महिला मंडळाच्या वतीनं तुम्हाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर यावरती तोडगा करूया. 2 दिवसामध्ये आपण आरोपी या ठिकाणी अटक करावेत, त्यांना त्यांची जबाब घ्यावेत आणि जी काही पुढील कारवाई आहे ती त्वरित करावी. आज याशिवाय या ठिकाणचं आंदोलनातून कुणी हलणार नाही याची तात्काळ करून प्रशासन नोंद घ्यावी. बोलतो द्या. न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या. तात्काळ आरोपींना अटक, तात्काळ आरोपींना अटक होत कसं नाही, होत कसं नाही. ताबडतोब गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे, ताबडतोब गुन्हेगारांवरती कारवाई झालीच पाहिजे, तात्काळ त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे, कशी नाही झालीच पाहिजे. भास्करांना विनंती करतो याला सर्व आपण खाली बसवा पाठीमागे मागणी आहे त्यासाठी चाचणी करण्याची उच्चस्तरीय रस्त्यावरचे अधिकारी आम्हाला मिळावेत. महाराष्ट्राच्या बाहेर असेल तरी चालेल त्यासाठी त्वरित नेमून त्या पथकातील अधिकाऱ्यांच्या नावे आम्हाला प्रसिद्ध करावेत जेणेकरून त्यासाठी चालू आहे असं लोकांना समजेल. कुठलाही आपण करत असताना पारदर्शकरित्या या प्रकाराला आपण
सर्वांना विनंती, सर्वांनी पूर्ववत बसून घ्यायचं. आज या ठिकाणी 21 महिने झालं स्वर्गवासी माधव मुंडे यांच्या कुटुंबियाला न्याय, आरोपींना तात्काळ अटक, आरोपींना तात्काळ अटक झालीच पाहिजे. होत कशी नाही, होत कशी नाही. झालीच पाहिजे. 21 महिने झालं आपली भगिनी ज्ञानेश्वरताई मुंडे या वेळोवेळी प्रशासनाला पाठपुरावा करत असताना सुद्धा प्रशासनाने आतापर्यंत एकही आरोपीला अटक केलेली नाही. त्यामुळे आज आपण कनेरवाडी ग्रामस्थ आणि भोकला ग्रामस्थ यांच्या वतीनं आपण रस्ता रोको केलेला आहे. 21 महिन्यापासून ज्या या कुटुंबावर होता या सर्वांना माहीतच आहे. आणि या माधव मुंडे या खून प्रकरणातील आरोपी अद्यापही पकडले गेलेले नाहीत. त्यामुळं आरोपींना तात्काळ लवकरात लवकर अटक करून त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे असे आपल्याला सर्वांना या रस्ता रोकोच्या माध्यमातून करायचे आहे. त्यामुळं आज आरोपींना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. सर्व कनेरवाडी ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं, भोकला ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं हा रस्ता रोको आंदोलन चालू आहे. आपलं आंदोलन आहे आपल्याला न्याय मिळावा या संदर्भात. जे आरोपी मोकाट फिरत आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करा या मागणीसाठी कनेरवाडी व भोकला ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं रस्ता रोको चालू आहे. थांबलेली मंडळी आहे त्यांना विनंती आहे, उभा टाकलेल्या मंडळीने बसून घ्यायचं आहे. महिला मंडळ जे आलेले आहेत भोकला गावावर आपल्या गावातले त्यांनी पुढे येऊन बसायचं आहे. महिला मंडळ इकडे या, इथं जागा आहे समोर. बोलवा या इकडं. सर्व जे पंचक्रोशीतील महिला मंडळ आलेले आहेत महिला मंडळाला समोर येऊन बसायचं आहे. आपण आंदोलनच केले आपल्याला न्याय मिळावा म्हणून या मागणीसाठी आपण रस्ता रोको केलेला आहे. म्हणून आपण महिला मंडळांनी समोर येऊन बसायचं आहे. आपल्या गावातील ज्येष्ठ मंडळी तरुण मंडळी त्यांनी देखील इथं खाली येऊन बसून घ्यायचं आहे.
त्या पिढीने महिला मंडळ समोर घ्या. आपण या ठिकाणी आरोपींना तात्काळ अटक झाल्याशिवाय कोणतेही लेखी आश्वासन आल्याशिवाय कोणताही आपण रास्ता रोको सोडायचा नाही. सर्वांना विनंती आहे की सर्वांना पुढे यायचं, पुढे येऊन सर्वांनी शांततेत बसायचं आहे. आज या ठिकाणी आपल्या गावची माऊली भगिनी आपली ज्ञानेश्वरी मुंडे यांचे पती माधव मुंडे यांचं 21 महिन्याखाली अगदी क्रूरतेने हत्या झालेली होती आणि त्या हत्येचा तपास अद्यापही कसल्याही प्रकारे एकही आरोपी अटक झालेला नाही. त्यामुळं आरोपींना एकदा मोठ्यानं घोषणा द्या, आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे, आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे. ज्ञानेश्वरी ताईंना न्याय मिळाला पाहिजे, ज्ञानेश्वरी ताईंना न्याय मिळाला पाहिजे, आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे. आरोपीला अटक, आरोपी अटक. अरे होत कसे नाहीत, अरे होत कसे नाहीत, आरोपी अटक. आज कनेरवाडी व भोपळा ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं माधव मुंडे कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आज हे रस्ता रोको चालू आहे आणि सर्व आलेल्या नागरिकांना विनंती आहे, आपल्याला लेखी आल्याशिवाय आणि आरोपी अटक झाल्याशिवाय हे रस्ता रोको थांबवायचं नाही. असं आपण रस्ता रोको थांबवायचं नाही. आरोपी अटक, आरोपी अटक, ज्ञानेश्वरी ताईंना न्याय.
आपल्या भजनी ज्ञानेश्वरीताई गेल्या 21 महिने झालं प्रशासनाला छोटे खाऊन सुद्धा आणि एक वेळ तर असे आले की त्यांनी जीवाची बाजी 20 प्राशन केलं तरीही या प्रशासनाला कसल्याही प्रकारची जाग आलेली नाही. त्यांनी मुलाबाळांसाठी कुटुंबाला काहीतरी न्याय देण्यासाठी खूप काही प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन 20 प्राशन केलं तरी आणखी आरोपींचा काही शोध घेऊन अटक झालेली नाही. त्यामुळे आज आपल्या कनेरवाडीच्या भगिनी आणि डोकल्याच्या सून ज्ञानेश्वरीताईंना न्याय मिळालाच पाहिजे हे आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं आज ठाण आहे. त्यामुळं त्यांना न्याय देणं गरजेचंच आहे. ज्ञानेश्वरीताईंच्या कुटुंबाला न्याय, आरोपीला तात्काळ अटक, आरोपीला तात्काळ अटक, आरोपीला तात्काळ अटक होत कशी नाही, होत कशी नाही. दीपक केदार या ठिकाणी आपल्या राष्ट्र रोको आंदोलनाला पाठिंबा दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. तसेच सचिन खडसे हे या ठिकाणी आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब शिंदे तसेच जिल्हाध्यक्ष संजीवनी देशमुख यांनी या आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पुणे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश मुंडे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं 21 महिन्यापासून महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोपी आहेत आणि या आरोपींना कनेरवाडी आणि भोपळा गावचे जे ग्रामस्थ आहेत हे या ठिकाणी रस्ता रोको करत आहेत. आपण जर बघितलं तर या आंदोलनामध्ये जे वकील राहतात ते देखील आता सहभागी झालेले आहेत. काही वेळात मस्तागावचे सरपंच संतोष देशमुख त्यांचे बंधू धनंजय देशमुख देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत. याचबरोबर जे कनेरवाडीचे सरपंच आहेत राजगोपाळ हे या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. तसेच गावकरी आणि महिला या देखील मोठ्या प्रमाणात इथे सहभागी झालेले आहेत. आपण यातील काही महिलांची संपर्क घेतोय. काय तुमची मागणी आंदोलन पावसांचा जोर वाढतो तरी देखील या ठिकाणी ग्रामस्थ आहेत. आंदोलन करताना आपल्याला पाहण्यानंतर जर बघितलं गेलं तर अशा पद्धतीनं जे आहे कुटुंब देखील या ठिकाणी आलेलं आहे. माझ्यासोबतच तरुण देखील आपण काही काय मागणी
हॅलो, हां बोला ना. माणसाला न्याय पाहिजे म्हणजे न्याय पाहिजे. आरोपीला तसं अटक केलंच पाहिजे आपण बघितलं की हे जे आंदोलन आहे भर पावसात आंदोलन सुरू आहे. विशेष म्हणजे परळी अंबाजोगाई महामार्ग जो आहे तो महत्त्वाचा महामार्ग या ठिकाणचा मानला जातो आणि त्याच मार्गावर बसून आता आंदोलन करण्यात येते. कॅमेरामॅन धनंजय दारुंतेसह मी स्वानंद पाटील, एबीपी माझा. जी हत्या झाली आहे त्यांची अटक झाली पाहिजे, SIT स्थापना झाली पाहिजे. कुठंतरी न्याय मागण्यासाठी आज आम्हाला या पावसात या रस्त्यावर बसण्याची वेळ या सरकारनं आणली. आम्ही आमच्या सरकारला विनंती की SIT नेमून त्यांच्या घरच्या म्हणण्यावर 2 माणसं त्यासाठी द्या आणि आरोपीला तात्काळ अटक करा. नाही ते असंच किती दिवस 20 बाजूला आम्ही न्याय मागतायत त्या आमच्या दोन्ही रोज आम्ही बघतो. शेवटी आम्हाला तरी काही लाज वाटली पाहिजे म्हणून आज आम्ही सातारच्या आणि महाराष्ट्राच्या लोकांनी मिळून निर्णय घेतला की आज आपण रस्ता रोको करून आज पाऊस असो वारा असो काही आणखी कोणतं आमचं संकट येऊ तरी आम्ही आंदोलन पूर्ण करून आम्ही आमच्या महिला न्याय देण्यासाठी आज रस्ता उतरतो. ज्या पद्धतीनं आम्ही जी मागणी आम्ही पण आरोपी केव्हा अटक करणार? आता सानपकरांची आणि CDR मागितली, आम्हाला CDR पण नाही. सानपकरांची CDR मध्ये आरोपी निष्पन्न होणारच आहे. बाळाभाऊ आमदार एवढी आरोपीच्या नावात सांगत आहे त्यांची का दखल घेतली जात नाही आहे. मग एवढी मला म्हणजे ते स्वतः पुढे आलं तर मी त्याच्यावर तात्काळ ॲक्शन घेईन. मग अजून काय ॲक्शन घेतली नाही आहे. जेव्हा मी विश्वासन केलं तेव्हा थोडंसं विधानभवनात ह्याची चर्चा झाली. मग मला न्याय पाहिजे म्हणून आज आमच्या ग्रामस्थांनी आंदोलनाचं जाहीर केलं. मला फक्त एवढंच आहे, संशयास्पद म्हणजे वाल्मीकरण आहे माझ्या ह्याच्यात. कारण मला बंगल्याहून फोन आला आणि तपास थांबविला हे कॉन्स्टेबलने सांगितलेलं आहे, त्यांच्याच प्रशासनाने सांगितलेलं आहे चोरमुलेकरांनी. मग वाल्मीकरांचा PCR घेऊन तात्काळ त्यांची नाशस्ती करून माझ्या नवऱ्याला न्याय दिला पाहिजे एवढीच माझी मागणी आहे. आणि SIT CID दाखल केली पाहिजे राज्य स्तरावर. चालू ओके. एक मिनिट. माधव मुंडे यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा या बाबासाहेब पहिल्यांदा आहे त्याच्याविषयी इथं रस्ता रोको करण्यात येत आहे. आणि या पालिका दोन्ही गावकऱ्यांच्या वतीने हा रस्ता रोको करण्यात आहे. सध्या पाऊस चालू आहे. भर पावसामध्ये पाहिलं ते गावकरी एक रस्त्यावर थांबून आपला रस्ता रोको करायला सांगितलं. आपण त्यांची संवाद काय करणार गावकऱ्यांच्या न्याय द्या. महाराष्ट्र राज्यामध्ये एका महिलेला रोड अन्याय झाला म्हणून उठला लागतो. महाराष्ट्रामध्ये जर बीड जिल्ह्याची ओळख पाहिली तर माननीय साहेबांच्या नावाने देखील मोठे आपला बीड जिल्हा ओळखला आहे. परंतु तरीसुद्धा आज त्यांच्या कार्यालयामध्ये का या प्रकरणाला न्याय मिळत नाही. घरातल्याच माणसाला माणसाला न्याय मिळत नसेल दुसऱ्या राज्याला काय तुम्ही न्याय देणार? त्यांना रोडला उठायला लागतं हीच गंभीर बाब.
मोठमोठ्या गप्पा मारतात काही लोक ओबीसी समाजाच्या, लक्ष्मण हाके, गोपीचंद पडळकर, कुठेच दोघं जण का रोडला उतरत नाही का? भारतीय जनता पार्टीचे हस्ते झालेत का? बाहुले झालेत का? RSSचे आले बाहुले झालेत काय? आज बहीण रोडला बसली, कुठे कोणत्या वेळात लक्ष्मण हाके आणि गोपीचंद पडळकर लागले? माननीय आदरणीय ताईंना विनंती करतो या प्रकरणाकडे लक्ष द्या, तात्काळ SIT नेमा आणि तात्काळ न्याय द्या. त्यांची इच्छा आहे की कुमार साहेब कोण आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ती SIT कमिटीला नेमा. ते बाळा मागून कोण आहेत, त्या आरोपींची नावं घेतात, त्यांची चौकशी करा, तात्काळ गुन्हे दाखल करा, तात्काळ अटक करा. का नाही करत? हे राज्य कोणाच्या विचारायचं आहे? गोळवळकर डिगावर विचारत का शिवाजी महाराजांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारायचं आहे? हे दाखवून द्या ना राज्य कोणाच्या विचारांनी चालतं. शासन आणि माहेरच्या लोकांकडून आज हे रस्ता रोको सुरू केला आहे. जर आरोपींना अटक नाही झाली यासाठी स्थापना नाही हे रस्ता रोको गावातला मुख्य जाईल, त्याला जिल्ह्यावर जाईल, ठिकाणी तपास लागत नाही यासाठी मागणी आम्ही त्यासाठी तुम्हाला तुम्ही अधिकारी नेमण्याची बंदी होती, तुला प्रमोशन होते, अटक झाली पाहिजे आणि आमच्यासाठी न्याय मिळाला पाहिजे. या पावसामध्ये रस्ता रोको मागे मागे ना मागे आरोपींना अटक झालीच पाहिजे. आरोपींना अटक झालीच पाहिजे. माझ्या मुंडे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या मुंडे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना तात्काळ अटक झालीच पाहिजे. आरोपींना तात्काळ अटक झालीच पाहिजे. होत कसं नाही झालीच पाहिजे. होत कसं नाही झालीच पाहिजे. आरोपींना तात्काळ अटक झालीच पाहिजे. आरोपींना तात्काळ अटक झालीच पाहिजे. माझ्या मुंडे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या मुंडे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना तात्काळ अटक झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. मिळाला पाहिजे. झालीच पाहिजे. मिळाला पाहिजे.
कार्यकर्ते जे आहेत ते देखील या रस्ता रोको आंदोलनामध्ये देखील सहभागी झाले. काय परिस्थिती आहे? काय कुटुंबियानं प्रकरणामध्ये जे एसआयटीनं जे काम करून दाखवलं सर्व आरोपींना अटक केला. त्याला इकडे घे. आरोपींना पकडलं. अन्याय झाला न्यायदारांसाठी रोडला उतरावं लागतं. हीच बाब गंभीर आहे. ताईंना मी विनंती करून सगळ्यांना लक्ष द्या, यांना न्याय द्या. त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरंच गटाचे राष्ट्रीय नेते माननीय सचिव भाऊ खरात आणि मराठवाड्यामध्ये टीम त्या ठिकाणी आलेली आहे आणि गुन्हे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्या न्याय हक्का त्या मागणीसाठी पूर्ण पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही पाठिंबा देतो आणि शासनाला तशी जर कायमस्वरूपी लावली तर आम्हाला न्याय मिळतो. ज्ञानेश्वरी मुंडे यांचे यानंतर काय आमची सावली उपयोग देते का तुम्ही आम्हाला मान्य देत असाल तर आम्ही करून घ्यायला तयार. आमची सावली तिच्या लेकरांनी उपयोगाची आहे का? आईची सावली आणि बाप्पाची सावली उपयोगाची का? आमची सावली उपयोगाची तुम्ही आम्हाला न्याय द्या. ते लेकरांनी न्याय द्या. ते न्यायच पाहिजे आम्हाला, बाकी काही पाहिजे नाही. हा आत्मा दुखायलाय आमचा. हा.
आलेलो आमचे नेते राष्ट्रीय नेते सुशीलभाऊ खरात यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे आलेलो आहोत. 8 दिवसात जर आरोपीला अटक नाही केलं तर आमचे नेते सुशीलभाऊ खरात यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बंद करायचं काम करू. माझे सरकारला आव्हान आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना तुम्ही आणलेली आहे आणि करोडो रुपये लाडक्या बहिणीसाठी तुम्ही खर्च केलेले आहात. माझे श्री मुंडेताई लाडकी बहीण तुमची नाही का? लाडकी बहीण श्री मुंडेताई नाहीत का तुमच्या? ज्ञानेश्वरी ताई या तुमच्या लाडक्या बहीण नाहीत का? तर आमची रिपाई खरंच गटाच्या वतीनं त्या ठिकाणी आपणास मागणी आहे की ज्ञानेश्वरी मुंडेताईंना आपण न्याय दिला पाहिजे. अन्यथा रिपाई खरंच गट महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन केल्याशिवाय आणि तुम्हाला जॉब विचारल्याशिवाय नाव सांगायचं आणि या महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये महिलावर ज्ञानेश्वरी सारख्या ताईनं विष प्यायची वेळ काय येत आहे? रस्त्यावर तुम्हाला आम्हाला याची वेळ काय येत आहे? 20 महिने झाले कुठं प्रशासन झोपलं का? आणि रिपाईच्या वतीनं पंकजताईंना माझी विनंती आहे, तुमच्या कुटुंबातील ह्या ज्ञानेश्वरी ताई आहेत, तुम्ही मुंडे आहेत आणि ह्या सुद्धा मुंडे आहेत. तुमच्या माध्यमातून ताईंना ज्ञानेश्वरी ताईंना पंकजताई तुम्ही न्याय दिला पाहिजे. 20 महिन्यापासून तुम्ही ताई काय करीत आहेत? याच पद्धतीने धनंजय भाऊ या ज्ञानेश्वरी ताईंना पंकजताई ज्ञानेश्वरी ताईंना तुम्ही दोघा बहीण भाऊंनी न्याय दिला पाहिजे. तुम्हाला न्याय दिला पाहिजे. अन्यथा या महाराष्ट्रामध्ये रिपाई खराब कर तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हा दोघांना बहीण भावंडाला बी जॉब विचारल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम जय संविधान. काय सांगतो कुठं लिहून ठेवलं कुठं लिहून टाळलं. महाराष्ट्राची परिस्थिती तालिबान सरकार मारण्याची पूर्ण होती. 16 वारी केली. स्वतः ठीक आहे. स्वतःला राज्यामध्ये जो ओबीसी म्हणून घेतला कुठेच ओबीसी नाही. पहिला पावसामध्ये आंदोलन केलं आणि पावसामध्ये बसलो. न्याय मिळाला पाहिजे. आंदोलन करते एक महिला ती कुठं बसते आणि ओबीसी
लक्ष्मण आहे कुठं काय प्रयत्न पण बसतोय आज त्यांच्या भगिनीसाठी ते आवाज का नाही होतो आम्ही येऊन थांबलो आम्हाला गर्व आहे आम्हाला आज स्वाभिमान वाटतं की स्वाभिमानी नेते आहे त्यामुळे येऊन थांबले की न्याय मिळाला पाहिजे त्यांची मागणी यासाठी लवकरात लवकर आरोपींना शिक्षा पाळा बांधण्याची न्याय मिळाला पाहिजे आम्हाला न्याय भेटत नाही तर न्याय भेटला असतं तर आम्हाला आंदोलन करण्याची काय गरज आज राष्ट्रपती की आम्हाला काय गरज लागेल की आम्हाला न्याय भेटला असतं आम्हाला न्यायच नाही शून्य तपास आहे आमचा 21 महिने झाला आमचा शून्य तपास आहे मग आम्ही करायचं काय आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना एवढेच प्रश्न आहे आम्ही करायचं काय न्याय कुणाकडे मागायचा आम्ही दार बसत आहोत आम्हाला न्याय भेटत नाही मग आम्ही न्याय कुणाला मागायचा नाही SIT आम्हाला राज्य सरकारवर झाली पाहिजे परळीमध्ये परळी पोलिसांनी जे अपयश दाखविलं आहे SP साहेबांनी काढलं पाहिजे नाही त्याच्या वरतीला डाग लागला आहे की SP साहेबांनी घेऊन काढलं पाहिजे तात्काळ आरोपींना अटक केलं पाहिजे स्वतःला मला लाज वाटायला लागली की काही बसल्यात पाऊस आणि नाही मिळत यासाठी चौकशी मागणी 2 वर्ष करायची यासाठी चौकशी मागणी राज्य लेवलची झाली पाहिजे उमर साहेबांच्या अंडरखाली यासाठी चौकशी झाली पाहिजे त्यात साबळे साहेब कोण आहेत ते तपासासाठी घेतली पाहिजे त्यांची मागणी आहे ना पूर्ण करून राज्य सरकारने चौकशी तर मागणी पूर्ण करून 2 वर्ष नाही मिळत नाही आणि माझी जाऊ सावित्रीबाई फुले माता रमाई आईबाई होळकरांचं राज्य राज्य गोळवळकर हेडगावांनी तुम्ही बनवायला निघाले त्यांचे विचार अत्यंत चुकीचे आणि जर या मागण्या पूर्ण न झाल्या तर आरत्या खराबपेक्षा मला रोडला उतरावं लागेल एवढंच मी सांगितलं म्हणून तर आपण पाहू शकतो कशा पद्धतीने जे आहे ते आंदोलन भर पावसामध्ये पाऊस सुरू आहे आणि आंदोलन मागणी देखील जी आहे ती ज्या पद्धतीने अद्यापही आंदोलनामध्ये जे हत्येच्या प्रकरणामध्ये आरोपी किंवा अद्याप निष्पन्न देखील झाले नाही त्या पारदर्शक अशी चौकशी होऊन तात्काळ आरोपी अटक करायची या ठिकाणी आंदोलनकर्त्याच्या वतीने मागणी येत आहे नाहीतर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू असा या ठिकाणी इशारा देखील या आंदोलनकर्त्याच्या वतीने देण्यात येत आहे महाराष्ट्र
अंकुशराव आज आपण बघतो नागपूर आणि महाराष्ट्र वतीने हे रस्ता रोको आंदोलन चाललेलं आहे. सर्वांचा निर्णय ठाम आहे. आरोपी अटक झाल्याशिवाय इथून आपण उठायचं नाही. विकासराव आरोपीला अटक आरोपी अटक झालीच पाहिजे होत कसे नाही झालीच पाहिजे होत कसे नाही झालीच पाहिजे आरोपी अटक झालीच पाहिजे महादेव मुंडे कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आरोपीला अटक झालीच पाहिजे आरोपीला अटक झालीच पाहिजे ज्ञानेश्वरी ताईला न्याय मिळालाच पाहिजे ज्ञानेश्वरी ताईला न्याय मिळालाच पाहिजे और आरोपी अटक
होतच पाहिजे आरोपी अटक झालेच पाहिजे होत कसे नाहीत झालीच पाहिजे सकाळी 8 वाजल्यापासून कनेरवाडी भोपळा ग्रामस्थ मंडळाची तयारीनं 11 वाजता सुरू झालेला हा रस्ता रोको न्याय मिळाल्याशिवाय ग्रामस्थ मंडळ उठणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यायची आहे. आम्हाला तत्काळ आरोपी अटक करावं या मागणीसाठी कनेरवाडी व भोपळा ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं हा रस्ता रोको पाऊस येऊ द्या काय येऊ द्या ग्रामस्थ मंडळीचं म्हणणं आहे रस्ता रोको थांबला जाणार नाही. अरे ज्ञानेश्वरी ताईला न्याय मिळालाच पाहिजे आरोपी अटक झालेच पाहिजे आरोपी अटक झालेच पाहिजे ज्ञानेश्वरी ताईला न्याय मिळालाच पाहिजे आज न्याय मिळावा म्हणून सर्व ग्रामस्थ मंडळ कनेरवाडी व भोपळा गाव इथंच बसून राहणार आहे. पाऊस आला तरी चालेल आणि थांबला तरी चालेल पण आम्ही इथं आम्हाला फक्त ठोस लेखी दिल्याशिवाय ग्रामस्थ मंडळ उठणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यायची आहे. आज आम्ही 20 महिने झाले बेजार आहे. आमच्या ताई इथं तिथं फिरू बेजार आहे. शेवटी आमच्या ताईला 20 पेची पाळी या प्रशासनाने आणलेली आहे. म्हणून आज गावकऱ्यांनी भोपळा आणि कनेरवाडी गावकरी मंडळांनी निर्णय घेतला आहे की आज आपण फक्त इथं रस्ता रोको करून प्रशासनाकडून जबाब घ्यायचा आहे. आरोपी तुम्ही कधी अटक करणार म्हणून पक्का जबाब घेतल्याशिवाय रस्ता रोको थांबला जाणार नाही असे आम्ही प्रशासनाला विनंती करतो की आमचे आरोपी महादेव मुंडे यांचे आरोपी तत्काळ तुम्ही अटक करा. तोपर्यंत आम्ही इथं थांबणार नाही. आज गावात आहे उद्या तालुक्यानंतर पुन्हा जिल्ह्यात पण रस्ता रोको थांबला जाणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यायची आहे. अरे आरोपी अटक आरोपी अटक झालेच पाहिजे ज्ञानेश्वरी ताईला न्याय मिळालाच पाहिजे आज तब्बल 21 महिने उलटून गेले. स्वर्गवासी महादेव मुंडे जे भोपळ्यातील प्रत्येकाचा आमचा भाऊबंद आहे त्याला न्याय मागण्यासाठी आज आमची वहिनी आणि त्यांचं कुटुंब पूर्ण महाराष्ट्रभर आणि वनवन फिरत आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. जर स्वतःचा संसार करून सायकलवर प्रवास करून महादेव मुंडे यांनी किराणा दुकानावर काम करून आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. आपल्यासोबत ज्ञानेश्वरी ताई येतं. काय सांगाल ताई, पाऊस सुरू आहे तरी देखील तुम्ही आंदोलन करताय, प्रशासनाने काही प्रतिसाद दिलाय, काय मागणी? मग आरोपीला पाठराखण का करता येत प्रशासन किती मोठा प्रशासनाचा दोष आहे. एवढी लेकरांनी काय सांग
वल्मी कराडचा दबाव म्हणजे वल्मी कराडचा का भारताचा महाराष्ट्राचा राजा आहे का? मग हे तर आहे ना. त्याला एक वल्मी कराडच्या हातात द्या सगळं काढा त्याला पाहिजे आणि त्याच्या हातात सगळं मार मानायचं लागतं कुणाला मारायचं. मग असं झालं आहे ना. आम्हाला SIT CID आम्ही दाखल करून देतो त्यामुळे काहीच नाही. म्हणजे सगळं त्याच्या मनावर जर त्यांना राज्य चालवायचं असलं तर मुख्यमंत्र्यांना म्हणा काढा त्यांना जन्मठेप द्या सगळं त्याच्या हातामध्ये काढा. आणि तुम्ही कसा म्हणा आम्हाला चांगल्या करून सगळ्यांनी. मुख्यमंत्री देखील आश्वासन दिलं होते आपण कोणाला SIT जाणार नाही, परंतु तरी देखील कारवाई झालेली नाही. आता काय मागण्या काहीच नाही प्रशासनानं काहीच काढलं नाही. मुख्यमंत्री त्याला काढा बाहेर काढा कर म्हणा सगळ्यांना इथं मारून टाक म्हणा जेवलेले आहे जेवलेला मारून टाक म्हणा मांसाचे तुकडे घेऊन पीठ म्हणा तुझ्या खिशामध्ये नाही तर भाजी करून खा म्हणा तू. किती म्हणजे त्याने अत्याचार किती केला आहे माझ्या नवऱ्याचा मांसाचा तुकडा घेऊन तो म्हणजे तो नाराधम म्हणजे त्याची किती पोस्ट वाढली आहे. मग हे मुख्यमंत्री साहेबांना दिसत नाही का? बाळाभाऊ बांगर काय खोटं बोलतायत का? मग त्यांचं मी तसे जाणून घेऊ होणार राजकारण म्हणताय कशाचं राजकारण कशाचं काय? आम्ही मुख्यमंत्री साहेबांना साहेबाकडून वेळ मागितला होता. मग साहेब म्हणजे होते की आपण SP साहेबांना बोलून बघू. पण आता जरांगी दादांनी त्या दिवशी त्याच्या PRला बोलून आम्हाला मुख्यमंत्री साहेब दिलेला आहे. मग आल्याच्यानंतर तत्काळ म्हणजे परिवाराला पाठवून भेट देऊ. माझी एवढीच मागणी आहे की सर तुम्ही ते कुठं पहा आणि त्यांनी किती अत्याचार केला आहे ते पहा त्यांच्यावर आणि नंतर तुम्ही काय करायचं ते करायचं तुमच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या वंच कराडला मुख्यमंत्री करा कशाला मारा म्हणायची मला सांगायचं आहे. या प्रकरणातील आरोपी आहेत तत्काळ अटक व्हावेत आणि मुख्यमंत्र्यांनी आता प्रकरणाला आदेश द्यावेत अशी मागणी ज्ञानेश्वरीताई करतात. आपण पोहोचवतो तशा पद्धतीने पाऊस सुरू आहे या ठिकाणी सकाळपासून पाऊस पडतो भर पावसात हे आंदोलन सुरू आहे आणि जोपर्यंत या प्रकरणात ठोस भूमिका घेत नाही प्रशासन या प्रकरणात आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आता या ठिकाणच्या ग्रामस्थांनी केला आहे. आता प्रशासन यातून कसं मार्ग काढतं आणि या प्रकरणातील आरोपींना कधी अटक होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आरोपी अटक झालीच पाहिजे आरोपी अटक झालीच पाहिजे ज्ञानेश्वरीताईला न्याय मिळालाच पाहिजे अरे होत कसे नाही झालीच पाहिजे होत कसे नाही झालीच पाहिजे आरोपी अटक झालेच पाहिजे. प्रशासनाच्या वतीनं मी निवेदन घेण्यासाठी इथं उपस्थित आहे आणि आपलं निवेदनाच्या अनुषंगाने आजच वरिष्ठांना आम्ही निवेदन सादर करून कारवाईची डिमांड पोहोचतो. पाऊस सुरू आहे त्यामुळे प्रशासनाच्या सर्वांना विनंती करते की निवेदन घेऊन आपण आपला अर्थ रस्ता रोग थांबवावा. न्यायासाठी आहे विशेष म्हणजे न्यायासाठी आहे रस्ता निवेदन देण्यासाठी फक्त बसलेले नाहीत न्याय मागण्यासाठी बसलेले निवेदन द्यायला बसलेले नाहीत आम्ही ठोस भूमिका तुमच्याकडून लेखी पाहिजे न्याय मिळावा या मागणीसाठी तुमच्याकडून लेखी पाहिजे आम्हाला आम्ही निवेदन द्यायला बसलेले तुम्ही तुमच्याकडून लेखी द्या. प्रशासन केलं होतं कुठं 2 अधिकारी पाहिजेत आम्हाला तर त्यामध्ये जे पंकज कुमारची मागणी केलेली आहे त्याच्या संदर्भात आम्हाला लेखी पाहिजे आणि तात्काळ आरोपींना अटक झालं पाहिजे. निवेदन देण्यासाठी रस्ता रोको इतर कोणत्याही कामाचा नाहीये हा न्यायाचा आहे आणि 20 महिन्यानंतर ज्यावेळेस एखाद्या महिलेला रस्त्यावर उतरून विष प्यायची वेळ येते तर तो न्याय फक्त पावसात नाही तो वाऱ्या वाहताना सुद्धा चालू राहणार. त्यासाठी आम्हाला तुमच्याकडून लेखी मिळण्याची अपेक्षा आहे. तुम्ही आमचं निवेदन घ्यायला नाही निवेदन घ्यायला बसलेलं माहिती तर मॅडम तुमच्याकडून घ्यायला बसलेलं. न्याय द्या न्याय द्या न्याय द्या.
आरोपी अटक झालेच पाहिजे आरोपी अटक झालेच पाहिजे अर्हत कसे नाहीत झालेच पाहिजे ज्ञानेश्वरी ताईला न्याय मिळालाच पाहिजे आरोपी अटक झालेच पाहिजे लोग जाओ क्या मैं भी जाता इधर अरे मागे रे अरे क्या में तो पट मांगा आरोपी अटक आरोपी अटक माइक थोड़ा हटाओ ना सामने कारण त्यांची जी डिमांड आहे कुमावत साहेबांची आणि आरोपी अटक ते कार्यक्षेत्र आपल्या अंतर्गत आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना फक्त पत्रव्यवहार करू शकतो की याच्यामध्ये आम्ही वरिष्ठांना करू किंवा वरिष्ठांकडे करू आपल्या अनुषंगाने काय बोला सरांना बोला चला या पाठीमागे आपले आम्ही कळवलंय सरांना कळवलंय कलेक्टर साहेबाला या म्हणावं गाव बघायला भेटते सगळंच बघा भेटते ना मॅडम कलेक्टर साहेब आले तरी सगळंच बघा भेटतंय ना माणसं मारून 2-2 वर्ष न्याय नाही काय करीत नाही या परळीच्या नावाने सगळं माहित आहे सानप साहेबांची बदली करायची गरज नव्हती ना सानप साहेबांनी सगळं माहिती सानप साहेबांची सीआर काढा सगळं तुम्ही सीआर काय तुमचा ते काढा सानप साहेबांनी इथं आणा सानप साहेबांची बदली केली कशाला तुम्ही सानप साहेबांनी सगळं माहित आहे ना सानप साहेबांनी इथं परळी पोलीस स्टेशनला ड्युटी द्या म्हणा म्हणजे सीडीआर काय ते काढून घ्या आणि तात्काळ आरोपी अटक करा ते अशी रस्त्यावर बसायची वेळ आणू नका म्हणा आज इतर रस्त्यावर उद्या परत सुद्धा येऊन बसू आम्ही माधव मुंडेला न्याय मिळालाच पाहिजे माधव मुंडेला न्याय मिळालाच पाहिजे माधव मुंडेचे आरोपी अटक झाल्याच पाहिजे मेरा सब भीग गया है इसको सकाळपासून आज न्याय मिळावा या मागणी करता समस्त गावकरी मंडळ कनेरवाडी व ग्रामस्थ मंडळ भोपळा 10 वाजल्यापासून या न्यायाची वाट बघत आरोपी अटक करा या मागणीसाठी पाऊस आला तरी उठणार नाहीत अशी त्यांची प्रतिक्रिया मी प्रशासनाला कळवित आहे प्रशासनाने लवकरात लवकर आम्हाला जे इथे बसलेले माहीत आहे ते तातडीने आम्हाला लेखी द्यावे आणि कोण ते मंत्री साहेब इथं आणावे
एवढी मी प्रशासनाला विनंती करतो. पाऊस आला तरी समस्त गावकरी मंडळ म्हणते की उठणार नाही, एवढी दखल प्रशासनाने घ्यायची आहे आणि आम्हाला आरोपी तत्काळ अटक करायची आहे. ग्रामस्थाची मागणीच आहे, आरोपी अटक करा आणि ज्ञानेश्वरी ताईला न्याय, ज्ञानेश्वरी ताईला न्याय, आरोपी अटक होत कसे नाही. एवढं कष्ट घेतलंय, नागरिकांना उठू नका. आता पावसात काहीच होत नाही याचं लक्षात घ्या. चालू आहे तुझं आरोपी अटक